जय भीम जय भारत। आज महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू झालं। या पावसाळी अधिवेशनाकरता पत्रकार आणि इतर जे काही लोक आहेत त्यांना विधिमंडळामध्ये प्रवेश देण्यासाठी ज्या पासेसचं वाटप करण्यात आलं आहे त्या पासेसवरती राजमुद्रेच्या ऐवजी बोधिचिन्हाच्या ऐवजी म्हणजेच अशोक स्तंभाच्या ऐवजी त्या ठिकाणी सिंघोल याचं जे चित्र आहे ते चित्र पाहायला मिळालं। देशाच्या संसदेचं उद्घाटन करतेवेळेस आम्ही देशानं पहिल्यांदा जे सिंघोल नावाचा जो प्रकार आहे तो पाहिला होता। तो सिंघोल देशाच्या संविधानामध्ये किंवा कुठल्याच प्रकारचा कायदा कुठल्याच प्रकारचं प्रतीकासंदर्भातलं मंजुरी नसताना राष्ट्रीय प्रतीक असणारं आमचं जे राजमुद्रा आहे, देशाची जी राजमुद्रा आहे त्या राजमुद्रेला हटवून ती काढून त्या ठिकाणी सिंघोलला स्थान देणं किंवा ते सिंघोल छापणं ही जी कृती आहे ही देशद्रोहाची कृती आहे, राष्ट्रद्रोहाची कृती आहे, संविधान विरोधी कृती आहे, राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान करणारी ही कृती आहे। हे कृती करणारं वर्तमान जे महाराष्ट्र शासन आहे या शासनातले जे काही जबाबदार मंत्री, मुख्यमंत्री किंवा संबंधित जे कोणी असतील या संबंधितावर देशद्रोहाची कारवाई झाली पाहिजेत, याच्यावरती देशद्रोहाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत। अशा प्रकारचं संविधानवादी संविधानप्रेमी या देशाच्या नागरिकांची आम्हा सर्वांची मागणी आहे। राष्ट्रीय प्रतीकाच्या संदर्भात छेडछाड करण्याचा हा जो भारतीय जनता पार्टीच्या सरकारचा जो प्रयत्न आहे हा सातत्याने आम्ही पाहत आहोत। 25 जून 2025 रोजी राष्ट्रीय संविधानाच्या संदर्भानं संविधान हत्या दिवस अशा प्रकारचा हा 25 जून दिन साजरा करण्याच्या बाबतीत सरकारच्या माध्यमातून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती। त्या जाहिरातीवरती अशोक स्तंभाच्या ऐवजी बोधिचिन्हाच्या ऐवजी त्या ठिकाणी सिंघोलचं चित्र आम्हाला पाहायला भेटलं। महाराष्ट्राच्या राजभवनामध्ये देखील जो कार्यक्रम झाला 25 जूनला त्या कार्यक्रमाच्या स्टेजवरती जे बॅनर लावण्यात आलं होतं त्या बॅनरवर देखील हा सिंघोल पाहायला मिळाला। भारतीय जनता पार्टी आणि RSSचा जो खाजगी अजेंडा आहे तो अजेंडा भारतीय जनता पार्टी ही देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या माध्यमातून आपला छुपा अजेंडा हा या महाराष्ट्राच्या जनतेवरती लादण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळत आहे। ही जी कृती आहे फार गंभीर आहे। या संदर्भानं या देशाच्या नागरिकांना, महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना या गोष्टीकडे फार गांभीर्याने पाहण्याची आवश्यकता आहे। अशा प्रकारच्या घटना भविष्यामध्ये होऊ नयेत, राष्ट्रीय प्रतीकाच्या सोबत छेडछाड होऊ नये, राष्ट्रीय प्रतीकाचा अवमान होऊ नये यासाठी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे। वेळीच या गोष्टीला पायबंद घालण्याची आवश्यकता आहे। म्हणून आम्ही सदर गोष्टीचा निषेध करून संबंधितांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशा प्रकारची मागणी करतो। तशा प्रकारचं पत्र देखील या राज्याच्या महामहिम राज्यपालांना आम्ही सादर करणार आहोत। ही जी कृती आहे या कृतीचा पुन्हा एकदा निषेध करतो। राष्ट्रीय प्रतीकाचा सन्मान हा शासनानं करणं शासनाचं कर्तव्य आहे। अशा प्रकारचा अवमान नागरिक म्हणून आम्ही कदापि खपून घेणार नाहीत।